हॅलो नमस्कार, मी आहे भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज आपली रेसिपी आहे मस्त अशी झणझणीत चवळीची उसळ। एकदम भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। चला तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही बघा अशी मी बारीक पांढरी चवळी घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये मोठीही असते, तीही घेतली तरी चालते। तर ही मी बारीक घेतलेली आहे। तर एक वाटी चवळी घेतली, कुकरमध्ये टाकून त्याला एक तांब्या पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण त्यातली असलेली घाण वगैरे सगळी निघून जाईल। त्यानंतर पुन्हा एक तांब्या मी पाणी टाकून घेणार आहे चवळीला। थोडं पाणी जास्तच लागते ह्याला, त्यामुळे थोडं पाणी जास्त टाकून घ्या। जर तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही 1.5 तांब्या पाणी टाकू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं मी त्यातच, आणि अर्धी पळी तेल, कारण की तेलाने मऊसूत चवळी होते आणि लवकर शिजली जाते। आणि चांगली चव येण्यासाठी मग मी ह्यात टाकणार आहे अर्धा चमचा पेक्षाही कमी थोडंसं हळद। याला रंगही छान येतो आणि मस्त अशी भन्नाट चव लागते चवळी शिजल्यावर। आता ह्याला कुकर लावून आपण 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण की भिजवलेली चवळी नाही आहे, आपण डायरेक्टच घेतलेली आहे। भिजवलेली असली तर 2-3 शिट्ट्यामध्ये शिजून जाते। तर फोडणीसाठी मी एक मोठा कांदा, एक टोमॅटो आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, छान चिरून घेतलीत कांदा टोमॅटो। त्यानंतर आपल्याला वाटण करायचं आहे। वाटणमध्ये खोबरं घेतले कट करून, 1 चमचा जिरे घेतले बारीक, मुठभर कोथिंबीर घेतली, एक आल्याचा तुकडा घेतलाय चिरून, आणि हे गावरान लसूण आहे बारीक बारीक, त्यामुळे मी 1-1.5 गट्टा लसूण घेतलेला आहे। मोठे असले तर 7-8 पाकळ्या घ्या तुम्ही। आणि छान ह्याला मिक्सरच्या भांड्यात भरून ह्याचं वाटण करून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे सगळं असं मिक्सरच्या भांड्यात टाकून मी याचं मस्त बारीक वाटण करून घेणार आहे। तुम्ही पाट्यावरही करू शकता, पाट्यावरची चव तर वेगळीच असते भन्नाट। तर ज्याच्याकडे नसेल त्यांनी मिक्सरला वाटून घ्या छान मस्त। तर असं बघा पेस्ट झालेली आहे आपली, मिक्सरमध्ये फिरवून छान पाणी टाकून थोडंसं मी वाटण करून घेतलंय। आता ह्याला साईडला करूया, बघूया आपली चवळी शिजली का नाही। तर मी 5-6 शिट्ट्या घेतल्या होत्या छान। हे बघा मस्त पाणी 1 तांब्याभर टाकलं होतं, पूर्ण पाणी बघा आटलं आहे। थोडंसंच पाणी 1 वाटीभरच राहिलं आहे, तर मी थोडं गरम करून नंतर पाणी टाकणार आहे। जर पाणी पूर्ण आटलं तर थोडं वरनं गरम करून टाकायचं। तर मटकीमध्ये चवळी शिजलेली आहे छान मस्त। दाबून बघितले बघा मी हाताने, पुन्हा एकदा दाखवते। हे बघा किती मस्त शिजलेली आहे, 5-6 शिट्ट्यातच छान शिजते ही चवळी। आता करूया फोडणीची तयारी। तर मी 2 पळी तेल टाकलं आहे कढईमध्ये, छान मस्त अशी झणझणीत आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यानंतर टाकले 5-6 कढीपत्त्याची पानं, आणि छान ते तळल्यानंतर त्यात हे बारीक चिरलेला कांदा चांगला गुलाबी रंग येऊस्तर हलका असं छान तळून घ्यायचं आहे। खूप करपवायचं नाही, नाहीतर त्याची चव अशी कडवट कडवट लागायला लागते मग कांद्याची, त्यामुळे जास्त कांदा करपवायचा नाही। आता छान मस्त आपला कांदा गुलाबीसर झालेला आहे, पाहू शकता अशा प्रकारे। तर त्यानंतर थोडंसं फिरवून मी पुन्हा एकदा हे टोमॅटो टाकत आहे। छान टोमॅटो हे मस्त गळू द्यायचं आहे। आता टोमॅटो गळण्यासाठी आपण ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे टोमॅटो लवकर मऊसूत होतो। मिठाने तर कधीही टोमॅटो भाजीत टाकला की लगेचच मीठ टाकायचं, त्यामुळे एकदम मऊ पडतो टोमॅटो। हे बघा टोमॅटो छान मस्त आपला गळलेला आहे तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण केलेलं वाटण। तर मी हे 3-4 चमचे वाटण घेतलेलं आहे, पूर्ण वाटण टाकलेलं नाही, 3-4 चमचे बास होतं। जर जास्त वाटण झालं असेल तर आपण दुसऱ्या भाजीलाही वापरू शकतो। तर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, आणि फक्त 3-4 चमचेच आपण वाटण घ्यायचं आहे। आपण कांदे पोह्याचे चमचा असतो ना, त्या चमच्याने 4 चमचे वाटण घेतले। आता तेही छान मस्त तेल सुटूसं तळून घेतलं। त्यानंतर 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकला, म्हणजे घरगुती
तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही तिखट वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसंच मग अशी आपण हळद टाकली आहे, पण ह्या मसाल्यात मस्त हळद थोडीशी मुरण्यासाठी एकदम चिमूटभरच हळद मी वापरलेली आहे. मस्त असं तेही छान तेलामध्ये खरपूस मस्त तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला जर घट्ट करायची नसेल उसळ, थोडीशी रस्सेदार करायची असेल तर ह्याच टायमिंगला थोडंसं आपण मसाल्यामध्ये गरम पाणी टाकून हे सगळा मसाला शिजवून घेणार आहोत. तर हे छान आपलं तेल सुटूसं तळून घेतलेलं आहे आणि 2-3 पळी मी गरम पाणी ओतून मस्त असं मसाला फिरवून एकदा तेल सुटूस तर त्याला छान ग्रेव्ही टाईप व्हायला पाहिजे असं. हे बघा तेल कसं मस्त सुटायला लागलेलं आहे. छान आपला मसालाही शिजला जातो गरम पाण्यामुळं आणि अजिबात करपत नाही मसाला. त्यामुळं तुम्ही थोडंसं मसाला घट्ट झाला की कोरडा झाला की लगेच असं थोडंसं गरम पाणी टाकून मस्त शिजवून घ्या. खूप भन्नाट चव लागते असं मसाला शिजवला की. तर छान तळून झालेला आहे. तर पळीच्या साहाय्याने मी असं पूर्ण ते कांदा टोमॅटो असं मॅश करून घेतलेलं आहे. छान भाजी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ह्यात टाकून घेणार आपले शिजलेली चवळी. चवळी ही मस्त अशी फिरवून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये छान. आता मला थोडीशी मी लपलपीत अशी चवळी बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पुन्हा गरम पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे 4-5 पळी पाणी टाकून मी थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे हातानेच आणि ह्याला आपण स्लो गॅस करून 10 मिनिटभर मस्त असं शिजू देणार आहोत. खूप भन्नाट चव लागते ह्याची चवळीची आणि खूपच प्रोटीनयुक्त. लहान मुलांनाही तुम्ही खायला घाला. खूप छान एकदम एक नंबर भाजी होती चवळीची उसळ. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. मस्त तर्री सुटली होती आपल्या भाजीला. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा. आवडली तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही लवकर माझे व्हिडिओ पाहताल. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असे छान छान व्हिडिओ छोटे मोठे तुमच्यासाठी मी घेत जाईन आणि तुम्ही हे मस्त असे एन्जॉय करा हे व्हिडिओज. तर मस्त खा, स्वस्त राहा, असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चला तर मी घेते तुमचा निरोप. भेटूया आपण उद्याच्याला. उद्या आहे होळी. तर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. ओके बाय. काळजी घ्या स्वतःची.